हिंगणघाट शहरातील मोहता गिरणी व्यवस्थापनाने विना नोटीस टाळेबंदी घोषित करून कामगारांचे 3 महिन्याचे वेतन सुद्धा दिले नाही। कामगारांना स्वेच्छा निवृत्तीचा पर्याय न दिल्याने ही गैरकायदेशीर टाळेबंदी तात्काळ मागे घेण्याची मागणी आमदार समीर कुणावार यांनी जिल्हाधिकाऱ्यांच्या बैठकीदरम्यान केली आहे। हिंगणघाट शहरातील मोहता व्यवस्थापनाने बंद केलेली गिरणी पुन्हा पूर्ववत सुरू करण्यात यावी यासाठी 16 जून रोजी हिंगणघाट विधानसभा क्षेत्राचे आमदार समीर कुणावार यांच्या प्रयत्नाने जिल्हाधिकारी प्रेरणा देशभ्रतार यांच्या दालनात एका विशेष बैठकीचे आयोजन करण्यात आले होते। आयोजित बैठकीत सरकारी कामगार अधिकारी, कामगार प्रतिनिधी, इंटकचे सरचिटणीस आफताब खान, माजी आमदार राजू तिमांडे, मिल कामगार प्रतिनिधी यांनी भाग घेतला। शहरातील मोहता गिरणीचे व्यवस्थापनाने कोरोना काळातील संचारबंदीचा फायदा घेऊन मिलमध्ये टाळेबंदी घोषित केल्याने शेकडो कामगार निराधार झाले आहेत। त्यांच्या कुटुंबियांच्या उदरनिर्वाहाचा प्रश्न निर्माण झाला असून सदर गिरणी जिल्हाधिकाऱ्यांनी पुढाकार घेऊन त्वरित सुरू करावी अशी मागणी आमदार कुणावार यांनी केली आहे। अश्विन शहा, विदर्भ न्यूज, वर्धा।